नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण नेहमीप्रमाणेच कुकर मटण ग्रेव्ही घेऊन आलो आहोत. पण ही ग्रेव्ही गावरान चव तर तुम्हाला देईलच, पण तुमचा वेळही वाचवेल आणि LPG गॅसही वाचवेल. आता सध्या गॅस टंचाई एवढी झालेली आहे की त्याच्यासाठी गॅस वाचवणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. गॅस महाग तर झालेले आहेतच, पण लवकर मिळतही नाही आहेत. मग जेवढा तो आपल्याला होईल तेवढा आपण आता इथं LPG गॅस वाचवण्याचा प्रयत्न करूया. झणझणीत चमचमीत अशी ही गावरान टेस्टी मटण ग्रेव्ही आपण कशी बनवली कुकरमध्ये ते पाहूया. अर्धा किलो मटण घेतलं, स्वच्छ धुवून हळद मीठ लावलेलं आहे. त्याचबरोबर हळद मीठ जर मटणला तुम्ही आधी सुरुवातीला लावून ठेवलं तर मटणाला चव फार छान येते. अगदी गावरान चवीचं हे मटण आपलं तयार होतं. त्याचबरोबर इथं आपल्याला 4 चमचे दही घ्यायचं आहे. दही ऑप्शनल आहे, तुम्हाला चालत असेल तर घ्या किंवा लिंबाचा रस घ्या. आंबट दही घेऊ नका. आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पेस्ट आपण घेतली. त्याचबरोबर अर्धा चमचा कलरची मिरची पावडर, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मटण मसाला आणि अर्धा चमचा आपला घरचा काळा मसाला घेतला. 5 प्रकारचे इथं पावडर मसाले मी घेतलेले आहेत आणि पावडर मसाले जेवढे मी घेतले तेवढ्याने या मटणाला फार छान चव येते. आपण कुकरमध्ये मटण शिजवतो, काही लोक म्हणतात की कुकरमध्ये मटणाला चव येत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही थोडेफार मसाल्यांचा जास्ती वापर केलात तर नक्कीच हे मटण चवदार चविष्ट होतं. आता हे झाकून ठेवूया एक 10 मिनटासाठी आणि आपण आपले मसाले बेसिक जे मसाले आहेत त्याचं वाटण करूया. सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि लसूण पाकळ्या 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या. एक 50 ग्रॅम खोबऱ्याचा तुकडा आणि मिडियम साईजचा कांदा घेतला. इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत. अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 2 दालचिनी, अर्धा चमचा बडीशेप घेतली, चक्री फूल, लवंग, मिरी आणि 3 हिरवे वेलदोडे घेतले. आता हे खोबरं आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा तेलावरती हे खोबरं छान खरपूस भाजून घ्या, म्हणजे पुढचा मसाला आपल्याला जास्ती परतायला लागत नाही. इथं आपण गॅस वाचवतो आहे तर इथं पहा कशा पद्धतीने आता मी ही मटण ग्रेव्ही बनवलेली आहे. खोबरं भाजून घेतलं, त्याच 1 चमचा तेलावरती कांदा भाजून घेऊया. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे सगळं आपल्याला व्यवस्थित कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. नक्कीच आपल्या मटणाला गावरान चव तर याच्यामुळे येतो आणि त्याचबरोबर मटणही झटपट होतं आणि चवदार होतं. हे खडे मसालेही आपल्याला 1-2 मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही मटण ग्रेव्ही करता, अगदी चिकन मटण ग्रेव्ही करा किंवा मटण ग्रेव्ही करा, अशा वेळेला तुम्ही जर ताजा खडा मसाला वापरला तर नक्कीच मटणाला अप्रतिम चव येते. तर इथं पहा, आता हा खडे मसाले आपण 1-2 मिनटासाठी भाजून घेतलेले आहेत. कांदा भाजून घेतला, खरपूस असं खोबरंही भाजून घेतले. आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत. छान असं याचं वाटण तयार करायचं आणि अगदी आपण जसं गावरान चवीचं मटण खातो अगदी त्याच चवीची मटण ग्रेव्ही कुकरला होते. खोबरं आणि हे खडे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर खडे मसाले जास्ती चालत नसतील तर प्रमाण थोडंसं कमी ठेवा खड्या मसाल्यांचं. लसूण, कांदा, कोथिंबीर, पुदिना घ्यायचा आणि हे थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. छान असे एकदम एकसारखं वाटण करून घ्या, म्हणजे मटण एकसारखं होतं, जास्ती पातळ होत नाही आणि जास्ती घट्टही होत नाही. पहा इथं एकदम बारीक असं वाटण मी करून घेतलं आणि 1 पळी तेलावरती आता हा आपल्याला मटण फोडणीला टाकायचं आहे. थोडीशी कलरची अर्धा चमचा मिरची पावडर घेतली मी आणि हे जे वाटण केलं आपण हे वाटण 5 मिनटासाठी तेलावरती परतून घेऊया. छान चवीची ही मटण ग्रेव्ही होते. तुम्ही करून पहा. आपण कुकरमध्ये केली पण एवढी टेस्टी झालेली आहे ही ग्रेव्ही आणि अगदी जिथं मटण शिजायला आपल्याला 25 ते 30 मिनिट लागतात तिथं हे मटण 15 मिनटामध्ये सहज होऊ शकतं. तर इथं पहा, हा मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण मटण जे मॅरिनेट केलेलं आहे ते मटण फोडणीला घेऊया आणि या मसाल्यामध्ये हे मटण 4 ते 5 मिनटासाठी परतून घेऊया. जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही हे मटण परतून घेणार तेव्हा पूर्ण मसाला मटणामध्ये मुरला जातो आणि मटण चवीला फार छान होतं. हा मसाला जेव्हा मटणमध्ये मुरला जातो तेव्हा आपण जसं गॅसवरती मटण शिजवतो किंवा चुलीवरती शिजवतो अगदी त्या चवीचं हे मटण तयार होतं. तर इथं पहा, आणि लवकर शिजतंही, वेळ लागत नाही. मटण जेव्हा व्यवस्थित तुम्ही परतून घेता तेव्हा शिजायला वेळ लागत नाही मटणाला. तर इथं पहा, गॅस मी फास्ट ठेवला आहे. फास्ट गॅसवरती अगदी 5 मिनटात
मिनिटासाठी संपूर्ण मसाल्यामध्ये हे मटण आपण परतून घेऊया. आता आपल्याला काय करायचं, बाजूच्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. गरम पाणी आपल्याला इथं तुम्हाला जेवढी गरज असेल तेवढं पाणी घ्या. म्हणजे कमीत कमी 1 ग्लास आपल्याला पाणी हवं आहे. 250 मिली किंवा अगदी 300 मिली पाणी तुम्ही इथं घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर घट्ट मटण हवं असेल आणि जर रस्सा हवा असेल किंवा थोडंसं पातळ हवं असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. इथं पहा, मला अशा पद्धतीने मटण बनवायचं आहे, तेवढं मी पाणी इथं घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण 1 पेलाभर तुम्ही ठेवा, म्हणजे शिट्ट्या व्यवस्थित होतात कुकरच्या आणि मटण खाली लागत नाही. एक उकळी मटणाला 1 उकळी आली की आपण झाकण लावायचं आणि फास्ट गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे आपल्याला. गॅस फास्ट ठेवा आणि 1 शिट्टी करून घ्या. मटण उकळल्यामुळे आणि गरम पाण्यामुळे पटकन गॅसची आपल्या कुकरची शिट्टी होते आणि स्लो गॅसवरती आपल्याला 10 मिनिट हे मटण शिजवून घ्यायचं आहे. आणि अगदी 10 मिनिटामध्ये हे मटण छान इतकं शिजलेलं आहे पहा. आणि आता मटणाला गावरान चव द्यायची म्हणून आपण इथं कोळसा मी पेटवून घेतला आणि कोळशावरती थोडंसं तेल टाकून आता याला आपण कोळशाचा दम देऊया पहा इथं. आणि याच्यामुळे मटण अगदी चुलीवरच्या चवीचं किंवा अगदी कोळशावरच्या चवीचं, चुलीवरच्या चवीचं हे मटण अगदी चवीला लागतं. खूप टेस्टी हे मटण होतं. तुम्ही करून पहा. अगदी 15 मिनटामध्ये इथं माझी मटण ग्रेव्ही किंवा मटण अगदी दरदरीत असं हे मटण तयार झालेलं आहे आणि शिजलंही एवढं छान आहे. अगदी मऊ कापसासारखं हे मटण शिजलं आहे पहा इथं. सुरुवातीची शिट्टी मी फास्ट गॅसवरती केली आणि नंतर फक्त 10 मिनिट बारीक गॅसवरती, मंद गॅसवरती हे मटण मी शिजू दिलेलं आहे पहा इथं. आणि जास्ती पातळ नाही, जास्ती घट्ट नाही, असं हे दरदरीत मटण आपलं तयार झालं आहे. फार छान चवीचं हे मटण होतं. तुम्ही करून पहा. अगदी चुलीवरच्या चवीची चव तुम्हाला अगदी नक्कीच येणार एवढी मी खात्री देऊन सांगते. फक्त कोळशाचा दम द्या मटण शिजून झाल्यानंतर आणि तेवढ्या फक्त कोळशाच्या दमवरती हा मटण रस्सा अप्रतिम चवीचा होतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकदा ही मटण ग्रेव्ही तुम्ही ट्राय करून पहा. वेळही वाचतो आणि LPG गॅसही वाचेल. आणि अशा पद्धतीने छान छान रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी भेट देत राहा. धन्यवाद मंडळी.